यावेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, हा प्रयत्न आला अंगलटी, कारण पहिला फलंदाजीने आपल्या नावारूपाला साजेशी कामगिरी करून दाखवली आहे. यावेळेला मात्र मोठा फटका, पॉवर प्लेचा पॉवरफुल वापर केला जाईल. लॉन्ग ऑन बाउंड्री लाइनच्या बाहेर गेंद जरूर है मगर नो मैंस लैंड में गेंद डीप बैकवर्ड स्क्वायर लेग सीमा रेखा के बाहर. कितने मिलेंगे, 4 या 6? देखना पड़ेगा. जी हाँ, 4 करून दाखवली आहे. चला आणखीन एक मोठा फटका, यावेळेला क्षेत्ररक्षक तैनात. हाँ, फिर से एक बार जोरदार धमाका किया है. पहली ही गेंद पर आक्रमण. धावफलक इथून मात्र 22. पहली ही गेंद पर छक्के से आगाज किया और रन बनेंगे ना तो आसानी के साथ 70 तक पहुंच सकते हैं. मगर इस मरतबा हवा में गेंद, डीप कवर में फील्डर तैनात, बहुत ही जबरदस्त खेळायचे आहेत. रिव्हर्स स्वीप खेळण्याचा आग्रह प्रयत्न इथून मात्र ठरेल सबसेल. यावेळेला कव्हरच्या डोक्यावरून गॅप शोधली आहे. कॅल्क्युलेटिव्ह रिस्क, चेंडू जाईल करणाऱ्या संघाला. लॉफ्टेड स्ट्रोक, मोठा फटका, मिडल ऑफ द बॅट, मिरज घरातले एमजी हेक्टर मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर लागणार आहे. चला आणखीन एकदा, यावेळेला फटका थोडासा फसलाय. क्षेत्ररक्षक तैनात अमरीश मिळतोय. यावेळेस पॉइंटच्या डोक्यावरून बाकवट पॉइंटच्या रिजन मध्ये बेधुंद पाहतोय. पुन्हा एकदा ऍक्शन रिप्ले, लगातारचा दुसरा चेंडू मात्र जाईल. सौभाग्यवती मानसिकतेसाठी उपयुक्त ठरलेत. यावेळेला तिसरा मोठा फटका आलाय. चेंडू बराच कालावधी हवेत आहे. क्षेत्ररक्षकाकडे संधी आहे आणि अमरीश मैदानात कमालीचं कमबॅक करतोय. ऑप्शनच्या बाहेर क्षेत्ररक्षक तैनात आहे. मात्र जोपर्यंत फील्ड केली जाईल, एक धाव पूर्ण केली डेंजर एंड वरती. स्वतः इथे मात्र स्वप्नील होता. थ्रो बघा काय कमाली. 2026 पर्व 3च्या उद्घाटन प्रसंगी मिळालं पाहिजे. आणि यावेळेला लॉफ्टेड स्ट्रोक, इथून मात्र किरणच्या बॅट मधून आलेला ब्रँडेड फटका. यावेळेला अमरीशच्या बॅट मधून व्हॉट अ शॉट, रील मुवमेंट. पुन्हा एकदा लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार यांची उपस्थिती. यावेळेला मोठा फटका, स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. शॉट मध्ये एलिव्हेशन मिळू शकलं नाही आणि त्याचमुळे का होईना साक्षीदार आहोत. केदारचा यावेळेला कव्हरच्या दिशेने फटका खेळण्याचा प्रयत्न, कॅचची स्थिती उद्भवली. झाला. यावेळेस ऑफसाईडला उडवलाय चेंडू खाली. क्षेत्ररक्षक निखिल पाटीलच्या पहिल्या चेंडूवरती मैदानाच्या वरती फलंदाज अमरेश ठरतोय बाद. अवधी आपल्याकडे आहे. हे षटक संपवण्यासाठी दरम्यानच्या कालावधीमध्ये मिस टायमिंग फटका, चेंडू हवेत. केदार बिर्जेकडनं इथून मात्र कॅच सुटलाय. पुन्हा जोमाने ताकदीने गोलंदाजी करण्याचा प्रयत्न आणि मग अशातच ऑन साइडच्या दिशेने मनीष मोकलने दाखवून दिलं स्टँड अँड डिलिव्हर्ड म्हणजे काय आहे. त्यातला पहिला मोठा फटका आलाय. काउ कॉर्नर बाउंड्री लाईनच्या बाहेर. माननीय सौ उर्वशी उद्देश वाडकर स्टँडला अभिवादन करणारा चालू झालाय मिरज. यावेळेस ऑफ साइडला फेकून दिलाय. फटक्यामध्ये आहे वजन. यावेळेस पहिल्या चेंडूवरती अप इन दी एअर, चेंडूवरती झेल पकडला जातोय. अफलातून फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू सरळ खेचलाय. विशेप मध्ये हा फटका खेळला जातोय. चेंडू गेलाय सीमारेषेच्या बाहेर. आलाय दणदणी खणखणीत दमदार. तुशिक देखील आहे परंतु लॅकिंग एज घेऊन निघालाय फलंदाज. या चेंडूवरती बाद ठरतोय. प्रीमियर लीगच्या उद्घाटन सोहळ्याच्या निमित्तानं आपण आजच्या रजनीतील